नमस्कार, मी भूमिता परत एकदा मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। गुढीपाडवा अगदी तोंडावर आलेला आहे आणि आपली साजरा करण्यासाठी म्हणजे लगबग चाललेली आहे। तर यासाठीच हा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा केला जातो। त्याच्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी कुठल्या पानांचं तोरण आपल्या दारावर असलं पाहिजे आणि त्यानंतर सांगणार आहे की गुढीपाडव्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा कशा प्रकारे करायची किंवा मांडणी कशा प्रकारे करायची। त्याच्यानंतर जो प्रसाद असतो आणि जो नैवेद्य असतो याच्यामधला नेमका फरक काय आहे आणि कुठली गोष्ट प्रसाद म्हणून इतरांना सुद्धा द्यायची असते ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर ते सुद्धा नक्की करून टाका। याच व्हिडिओच्या खाली जी रेड सबस्क्राईब नावाची जी बटन आहे त्याला क्लिक करून त्या समोरील ऑलच्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच गुढीपाडवा म्हणून का साजरं केलं जातं, काय कारण आहे किंवा काय यामागे कथा आहेत। तर तसं पाहिलं तर यामागे बऱ्याच प्रकारच्या कथा आहेत। आपल्या पुराणांमध्ये सांगितलं गेलं आहे, ग्रंथांमध्ये सांगितलं गेलं आहे की या दिवशी राम जे आहेत, श्रीराम जे आहेत ते रावणाचा वध करून अयोध्येला परत आले होते। त्याच्यामुळे त्यांच्या अयोध्येतील जनतेने हा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस म्हणून साजरा केला होता। गुढ्या उभारून आणि त्याचप्रकारे स्वीट्स वगैरे वाटून हा दिवस साजरा केला होता। पण यामागे अजून एक कारण आहे असं म्हटलं जातं की याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीचा म्हणजेच आपल्या पृथ्वीचा निर्माण केला होता, निसर्गाचा निर्माण केला होता असं सुद्धा म्हटलं जातं। त्यासाठीच हा दिवस आपल्या मराठी महिन्याचा म्हणजे पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो, नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्र प्रारंभ होत असतात। गुढीपाडवा या दिवशी 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त येत असतो। तर 3.5 मुहूर्त कुठले? अक्षय तृतीया, दिवाळीचा पाडवा, दसरा आणि गुढीपाडवा हे जे आहेत हे 3.5 मुहूर्त म्हणून गणले जात असतात। तर या दिवसांमध्ये जे आहे शुभ कार्य करताना कुठल्याच पद्धतीची पंचांग बघायची गरज नसते। त्याचप्रमाणे कुठल्याच पद्धतीचं म्हणजे शुभ मुहूर्त बघायची गरज भासत नाही असं म्हटलं जातं। या दिवसांमध्ये जे कार्य केले जातात ते सर्व शुभ कार्य शुभ फलित घेऊन येत असतं असं म्हटलं जातं। अजून एक कारण म्हणजे जेव्हा चैत्र महिना हा जो प्रारंभ होत असतो यावेळी निसर्ग जो असतो तो पालट घेतलेला असतो असं म्हटलं जातं। तर हे कसं काय, तर पानांची जी असते, झाडांच्या पानांची पडझड झालेली असते आणि चैत्र महिन्यापासून म्हणजे वसंत ऋतूपासून जे आहे पानांना झाडांना नवीन पालवी येते असं म्हटलं जातं आणि सृष्टी जी आहे ती नवीन पद्धतीने जन्म घेत असते असं सुद्धा म्हटलं जातं। त्यामुळे या काळामधला म्हणजे चैत्र महिन्यातील काळामधला जो वातावरण असतो तो अतिशय आल्हाददायक, आपल्या निसर्गाला सुखदायक, आपल्या शरीराला सुखदायक असतो असं म्हटलं जातं। आता मेन गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। तर पहिली गोष्ट म्हणजे गुढी कधी उभारावी आणि कधी काढावी। तर याचं उत्तर आहे की गुढी जी आहे ती सूर्योदय जेव्हा होत असतो त्यावेळी गुढीचं पूजन करून तिची उभारणी केली पाहिजे आणि सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे 5:30, 5 ते 6 या दरम्यान जी आहे ती गुढी काढून घेतली पाहिजे असं आपल्या पुराणामध्ये सांगितलं गेलं आहे। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी तोरण कुठल्या पानांचं बांधावं। तर ऑलरेडी निसर्गामध्ये बऱ्याच प्रकारची नवीन पालवी जी असते ती फुटलेली असते, झाडांचा जो असतो तो बहर आलेला असतो। त्यासाठी या दिवशी 5 प्रकारच्या पानांचं तोरण बांधणं जे आहे ते शुभ मानलं जातं। आता ही पाने कुठली, तर पहिला वड, पिंपळ, आंबा, अशोक आणि कनेर या 5 प्रकारच्या पानांचं आणि त्यामध्ये झेंडूच्या फुलांचं जे आहे ते तोरण दारावर बांधावं असं म्हटलं जातं। आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत काय काय करायचं आहे ते बघूया। सगळ्यात आधी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे
आणि आंघोळ वगैरे करून धुतवस्त्र म्हणजे धुतलेले कपडे घालायचे आहेत. त्याच्यानंतर सूर्योदय ज्यावेळी होत असेल त्यावेळी धुवून एखादा पाट ठेवायचा आहे. तुम्ही दारावर ठेवू शकता किंवा आजकालच्या काळामध्ये शहरामध्ये दारावर ठेवणं पॉसिबल नसतं, त्यामुळे गॅलरीमध्ये किंवा खिडक्यांमध्ये सुद्धा गुढी उभी केली जाते. पाट घ्यायचा, त्यावर रांगोळी वगैरे काढायची, त्याच्या भोवताली वगैरे रांगोळी काढायची, फुलं सजवायची. गुढीची जी वेळूची काठी असते किंवा प्रत्येकाला वेळूची काठी पॉसिबल नसतं, ज्यांना जी काठी भेटेल ती तुम्ही घेऊ शकता. तिला आधी तेलाने घासून काढायचं, घासून म्हणजे जस्ट तेल लावून घ्यायचा थोडासा आणि मग पुसून काढायचं. नंतर पाण्याने पुसायचं आणि नंतर त्यावर जे आहे एखादं सुती कापड जे आहे, नवीन कोरं वस्त्र जे असतं ते त्यावर ठेवायचं आहे. नंतर पानांच्या डहाळ्या म्हणजे कडुनिंबाच्या पानांची डहाळी आणि आंब्याच्या पानांची डहाळी जी असते ती ठेवायची आहे. त्यावर साखर गाठ्याची माळ घालायची आहे आणि त्यानंतर त्यावर फुलांची माळ घालायची आहे आणि जो तांब्याचा कलश असतो तो त्यावर उपडा घालायचा आहे. आणि ही जी अशी सज्ज झालेली जी गुढी असते हिला थोडंसं म्हणजे सरळ न ठेवता थोडंसं टिल्ट करून ठेवलं जातं. याचं कारण काय की या दिवशी जी आहे ते प्रजापती लहरी सक्रिय असतात असं म्हटलं जातं. आणि त्या तांब्याचा कलश ज्यावेळी आपण उपडा ठेवतो ना, तर त्या तांब्याच्या कलशामधून त्या लहरी आपल्या जमिनीपर्यंत किंवा खालीपर्यंत पूजा करणाऱ्या व्यक्तीपर्यंत, त्याला हात लावणाऱ्या व्यक्तीपर्यंत येतात असं म्हटलं जातं. त्यासाठीच जी आहे गुढी जी आहे तिरपी ठेवायची असते आणि तांब्याचा कलश जो असतो तो उपडा ठेवायचा असतो. नंतर गुढीला धूप, दीप, अगरबत्ती, फुलांचं वगैरे समर्पण करायचं असतं आणि नैवेद्य दाखवायचं असतं. तर नैवेद्यामध्ये तुम्ही कुठलेही स्वीट करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही दूध साखर देऊ शकता, त्यानंतर शिरा करू शकता, पुरणपोळी करू शकता किंवा एखादी खीर वगैरे करू शकता. तर हे जे अर्पण करत असतो कुठलाही नैवेद्य जेव्हा तुम्ही गुढीला अर्पण कराल तेव्हा या दिवशी काय करायचं की 2 तुळशीची पाने हातात घ्यायची त्या आणि तुमच्या तांब्यामध्ये जो खाली पाणी ठेवलेलं असेल त्या पाण्याचे काही थेंब त्या तुळशीच्या पानांवर घ्यायचे आणि ते तुळशीची पाने आणि त्यावर जे पाणी टाकलेलं असतं हे जे आहे ते एकदा सर्व पूजेवरून एकदाच फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर यातलं एक पान जे आहे ते नैवेद्यावर ठेवायचं आणि दुसरं पान जे आहे ते गुढीच्या पायथ्याची ठेवायचं असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर तुम्ही हा नैवेद्य जो आहे तो गुढीला अर्पण करायचा. आता सगळ्यात आधी जी याची पूजा करायची आहे ती म्हणजे गणपतीची, ते सर्वांनाच माहिती आहे. तर या दिवशी जे आहे गणपतीचं स्मरण आधी करायचं आणि त्यानंतर विष्णूच्या 20 नामांचं स्मरण करायचं असं म्हटलं जातं. आणि शेवटी ओम ब्रह्मध्वजाय नमः म्हणजेच आपण जे गुढीला संबोधून जे मंत्र म्हणणार आहोत तो हा की ओम ब्रह्मध्वजाय नमः याचा पाठ करायचा आहे. नंतर आरती करायची आहे आणि सर्वांना प्रसाद द्यायचा आहे. तर हा प्रसादसुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा असतो, हे फारच कमी लोकांना माहिती आहे. आपण बऱ्याचदा काय करतो की जो नैवेद्य असतो त्यालाच प्रसाद म्हणून सर्वांना वाटत असतो, पण गुढीपाडव्याच्या दिवशी प्रसाद जो असतो हा वेगळा असतो आणि नैवेद्य जो असतो हा वेगळा असतो. नैवेद्य जो आहे तो तुम्ही कुठलाही स्वीट घेऊ शकता, पण प्रसाद जो आहे तो खास पद्धतीनेच आणि खास इन्ग्रेडियंट्स वापरून बनविला जात असतो. प्रसाद बनवण्यासाठी तुम्हाला लागणारं साहित्य असणार आहे की कडुलिंबाची कोवळी पाने आणि तुम्ही फुले सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर जे आहे मिऱ्या, हिंग, जिरे किंवा ओवा, थोडंसं गूळ घ्यायचं आहे. गूळ नसेल तर साखर घेतलं तरी चालेल. यांना छान वाटून घ्यायचं आहे आणि थोडं मीठ टाकायचं आहे आणि हे सर्वांनी म्हणजे घरातल्या आणि तुमच्या आजूबाजूला जी काही लोक असतील त्या सर्वांना सुद्धा याचा प्रसाद म्हणून द्यायचा आहे. आता याचं कारण काय आणि अशा पद्धतीचाच प्रसाद या दिवशी का वापरला जातो, तर मी ऑलरेडी सांगितलं आहे की या दिवशी प्रजापती लहरी ज्या असतात निसर्गामध्ये कार्यरत असतात. त्याचप्रमाणे आपल्या शरीराला जो आहे तो पुढचा येणारा जो वैशाख वनवा आहे त्याच्यापासून वाचवण्यासाठी, त्या तापदायक वातावरणापासून वाचवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण व्हावा आणि आपल्याला आरोग्यदायी चांगलं आरोग्य मिळावं यासाठी या पद्धतीचा जो आहे तो प्रसाद ग्रहण केला जातो. आणि या पद्धतीची गुढीची पूजा करून झाली की नंतर आपल्या डेलीच्या कामाला लागायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी जी आहे ती गुढी उतरवताना परत तुम्हाला एकदा पूजा करायची आहे. त्यानंतर थोडंसं काही गोडधोड
गुढीला दाखवायचं आहे, आरती वगैरे म्हणायची आहे आणि त्याच्यानंतर गुढी उतरवून घ्यायची आहे। आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी बऱ्याच गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा, तसेच अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा नक्की करून टाका। चला तर मग भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।